मुळात 22 तारखेला जी घटना सोनिवली या प्रभागात घडली ती अतिशय निंदनीय अशी घटना आहे. त्या घटनेचा सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. भाजपला हेच कळत नाही की आता निवडणुका संपलेल्या आहेत. देशात आणि राज्यात आम्ही मित्रपक्ष म्हणून काम करतो, महायुतीचं काम करतो. त्यामुळे निवडणुका संपलेल्या आहेत आणि त्या प्रभागातनं बंटी मस्करांची सौभाग्य आमच्या हेमांगीताई निवडून आलेले आहेत आणि आमचे त्या ठिकाणी असलेले शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुर्वेदी या ठिकाणी पराभूत झाले. आम्ही जनतेचं कौल त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. असं असतानाही आम्ही एक शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता एका पक्षाचा त्याग करून तो आमच्याकडे आला होता. त्यावेळेस त्याला आम्ही आमच्या शहर प्रमुखांनी शब्द दिला होता की तू जरी निवडणूक हरलास तरी तुला स्वीकृत नगरसेवकाचं संधी देण्यात येईल. त्याप्रमाणे त्याला स्वीकृत नगरसेवकाची संधी दिलेली आहे. एक चांगला आदिवासी समाजातला एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्या परिसरामध्ये तो परिचित आहे आणि एक चांगला स्वभावाचा माणूस तो आहे. खरं सांगायचं म्हणजे त्याच्यावर जे आरोप भारतीय जनता पक्षाच्या आदर्श तायडीने केले हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. हेमंत चतुर्वेदी याच्या तोंडावरची माशीसुद्धा उडत नाही असा माणूस एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्याला उद्धटपणे काय बोलेल किंवा काही भाषेत बोलेल अशा प्रकारचा जो काही प्रसार त्यांनी केलेला आहे तो संपूर्णपणे चुकीचा आहे असं मी या ठिकाणी बरेच आहे. मुळातच आपण बघितलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे तो भाजपाने पैशाचा वापर केला, सर्रास गुंडगिरीचा वापर केला. ठाणा मुंबईपासूनचे गुंड या शहरामध्ये प्रथमच मी या 25 वर्षात बघितले की जे भाजपाच्या उमेदवारांचं काम करत होते. म्हणजे दहशतीचा आणि पैशाच्या जोरावर आणि EVMच्या जोरावर हे या पालिकेत सत्तेत आलेले आणि सत्तेचा माज या लोकांना आलेला आहे. मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आम्ही निर्विवादपणे जनतेचा कौल मान्य केला. शेवटी जनता जनार्दन असते. जनतेने आम्हाला नाकारलं. आमच्यामध्ये काही उणिवा असतील त्या सुधारण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करू. परंतु निवडणुका संपल्यानंतर असं एकमेकांमधलं जर आपण संघर्ष असंच कायम ठेवला आणि त्यातूनही आम्ही मित्रपक्ष आहोत असंही नाही की आम्ही जरी बदलापूर नगरपालिकेच्या सत्तेत आम्ही सहभागी नसलो तरी आम्ही राज्यात आणि केंद्रात आमची महायुती आहे. आपण आज बघितलं सगळ्या ठिकाणी महायुतीत निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, या ठिकाणची युती झाली नाही, त्याला अपवाद असेल, काही गोष्टी तशा घडल्या होत्या म्हणून झाल्या नाहीत. परंतु आता जो काय प्रकार बंटी मस्करांनी त्या दिवशी 22 तारखेला केला याचं CCTV फुटेजच सगळं काही सांगून जातं. पोलिसांनी तपास केलाय, पोलीस तपास करतायत, चांगल्या प्रकारे पोलिसांचं सहकार्य आहे. पोलीस डीपमध्ये जाऊन अजून त्याचा तपास करतायत. आणि मला एक सांगा की 25-30 लोकांच्या भुरक्याच्या समोर एकटा हेमंत चतुर्वेदी काय करणार आहे? म्हणजे ते जे आरोप करतायत ते किती चुकीचे आहेत ते बघा. 25-30 लोक अख्खा मॉब त्याला मारताना आपण सगळ्यांनी बघितलंय. आणि हा आदर्श तायडेसारखा चाटुगिरी करणारा चाटू त्या बंटी मस्करला प्रशस्ती पत्रक देतोय की नाही बंटी मस्कर असा आहे, बंटी मस्कर तसा आहे. अरे बाबा, दोघांचेही पोलीस रेकॉर्ड करून चेक कर तिथे पोलीस स्टेशनला, तुला कळेल हेमंत चतुर्वेदीवर किती गुन्हे आहेत आणि बंटी मस्करवर किती गुन्हे आहेत. त्याच्यातनं निष्पन्न होईल काय आहे ते. आणि पोलीस त्या अँगलनी तपास करतायत, नाही असं नाही. तो कुठेतरी चापलुसीगिरी करून आपल्या नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न त्या आदर्श तायडेसारख्या माणसाने केला. मुळात हा आदर्श तायडे काय होता हे सगळं तुम्हाला माहिती. या तर निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तुमच्यासारखाच एक YouTube चॅनल चालवायचा, RTIचा कार्यकर्ता म्हणून तो प्रसिद्ध होता. काही ठिकाणी खोट्या तक्रारी करायचा, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करायचे, पैसे कमवायचे, हाच त्याचा धंदा होता आणि त्याच धंद्यावर तो जगतो. स्पष्टपणे सांगायचं तर त्याची लायकी नाही. आणि त्याची ते लायकी मुळात नाही की आमचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यावर त्यांनी जे काय आरोप केले की यांचा मोरक्या आहे, हे सगळे हे करत आहेत, ही वामन सेना आहे, ही वडवली सेना आहे. आमच्या पक्षावर यांना बोलण्याचा काही अधिकार नाही. मुळात आपण आपला पक्ष सांभाळा, आपल्या पक्षाची प्रगती करा. आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही असं एखादं उदाहरण दाखवा की जिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर आणि नगरसेवकावर हल्ला झाली. पहिली घटना बदलापूरची. नाही तर शिवसेना काय करते, शिवसेना काय करू शकते हे आमच्या स्टाईलमध्ये आम्ही कधीही करू शकतो, दाखवू शकतो. त्यामुळे आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही जरी आज शांत असलो
आमचा वाघ जरी शांत असला तरी एक टायगर अभी जिंदा आहे, हे या तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो. त्यामुळे आमच्या वाघाला तो आज शांत आहे ना, त्याला शांतच राहू द्या, त्याला चिडवू नका, त्याला तुम्ही काही बोलण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने आमच्या वामन मात्रेने शांत केलेलं आहे. सगळ्या घडामोडीवर ते फक्त लक्ष ठेवून कुठली प्रतिक्रिया देत नाहीत किंवा काही करत नाही. परंतु असं असतानाही वामन मात्रेंना मुद्दाम टार्गेट केलं जाईल. आपण बघितलं निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा आपण बघितलंय की वामन म्हात्रे आणि वामन म्हात्रेंच्या फॅमिलीला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नॅरेटिव्ह पसरून हे लोकांनी प्रचार केला आणि जनतेची मतं मिळवली. बदलापूरची जनता सुज्ञ आहे, सुशिक्षित लोक या ठिकाणी शहरात राहतात, सुसंस्कृतिक असं शहर आपलं आहे, आपली ओळख या शहराची तशी आहे. उगाच काहीतरी गुंडगिरी करून गुंड प्रवृत्तीची लोकांना तुम्ही त्यांना परावृत्त करून असे काही कृत्य करायला लावू नका. आपले तुम्ही शहराचं वातावरण बिघडवू नका. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण निवडणुका संपल्यानंतर मित्रपक्ष आहोत. मित्रपक्ष जसे आम्ही आमची भूमिका तुमच्या समोर मांडतोय तेव्हा आम्ही त्या पद्धतीने चालतोय, त्या पद्धतीने आमचं काम करतोय. उगाच तुम्ही आपल्याच मित्रपक्षाला नाराज करू नका आणि असं काहीतरी कृत्य आपल्या शहरामध्ये पुढच्या काळामध्ये झाले नाही पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही दोन्ही पक्षांनी आपण खरं तर विचार केला पाहिजे की आपल्या या शहराचं नाव खराब होता कामा नये, आपल्या शहराला कुठल्या अशा प्रकरणामुळे गालबोट लागलं नाही पाहिजे, याची खरी तर दक्षता घ्यायला पाहिजे. आणि हे जे चाटुगिरी करणारे आदर्श तायडेसारखे माणसं आहेत ना, अशा माणसांना भाजपाने सध्या तरी लांब ठेवावं. फुकट आगे तेल होताचं काम ही लोक करतायत. प्रकरण शांत पद्धतीने झालेलं आहे, जे काय झालेलं आहे त्याचा तपास सुद्धा पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या प्रकारे करते. आमच्या विधानसभेच्या उपसभापती नीलमताई गोरे त्या दिवशी आल्या, त्यांनी पोलिसांचं कौतुक केले. त्यांनी सांगितले की तुम्ही तपास निपक्षपातीपणे करा, चौकशीतनं जे काय समोर होईल ते जनतेसमोर येऊ द्या. न्यायालयाकडे तुम्ही पोलिसांनी त्या पद्धतीने प्रकरणाचं तपास सादर करा, न्यायालय निर्णय देईल ना. जर हेमंत चतुर्वे दोषी असेल, बंटी मस्कर निर्दोष असतील तर तसा तपास न्यायालयातर्फे पोलीस प्रशासन करेल आणि देईल ना. न्याय देण्याचं हे यांना कोणी मध्ये सांगितले सर्टिफिकेट द्यायला या तायडेसारख्या लोकांना? मुळात त्यांची पार्श्वभूमी काय, कुठून आले ते, काय करतायत, त्यांचा धंदा काय होता, काय करतायत अजूनही, मुळात ते खोलात जायचं नाही. बोलण्यासारखं बरंच आहे. परंतु जेव्हा ज्या ठिकाणी वामन म्हात्रे आणि शिवसेना या दोन याचा संबंध जिथे येईल तिथे शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मी जाहीरपणे माझी भूमिका मांडत आहे. या ठिकाणी तुम्हाला मी एवढंच सांगतो की पोलिसांचं काम करू द्या. पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत आहे, ते चांगल्या प्रकारे त्याचा एक न्याय निवाडा करते. या ठिकाणी आम्ही काल सुद्धा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सांगितले, पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, आज सुद्धा आम्ही सांगितले की तपास जलद गतीने आणि चांगल्या पद्धतीने करा. आणि जे कोणी याच्यामध्ये आपण CCTV फुटेजमध्ये बघितले की कोणी मारतंय, झोडतंय, कोणी खुर्च्या मारतायत, कोणी लाथाबुक्यांनी मारतायत, त्या अशा लोकांना तुम्ही ताबडतोब जे तुम्ही 15-20 लोकांना त्याच्यामध्ये अजून इतर आरोपी केले या सगळ्यांना तुम्ही अटक करा आणि योग्य ती कारवाई त्यामार्फत तुम्ही करा. आणि भविष्यामध्ये असे प्रकार बदलापूर शहरामध्ये घडू नये म्हणून माझं भाजपाच्या या स्थानिक सर्व वरिष्ठ नेत्यांनी विनंती असेल की असे प्रकार घडू नये यासाठी आपण दोन्ही पक्षांनी मिळून एकत्रितपणे याच्यावर विचार विनिमय करावा आणि योग्य तो तोडगा याच्यावर काढावा. संघर्षातून काही निष्पन्न होत नाही, संघर्ष करायचे नाही, शहराचा विकास आपल्याला करायचा आहे. आपण निवडून आला तर निवडून आलेल्या माध्यमातून आपण जनतेला या ठिकाणी प्रचंड अशी आश्वासनं दिली. भ्रष्टाचार मुक्त पालिका, गतिमान प्रशासन, पारदर्शक कारभार, आपण या दृष्टीने काम करू. तसंच विकासाच्या दृष्टिकोनानं ज्या ठिकाणी तुम्हाला विकासासाठी आणि ह्याच्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते शिवसेना पक्ष आणि आमचे शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि आम्ही सर्व मंडळी निश्चितपणे करू. परंतु अशा प्रकारचं गुंडागर्दी करू नये या शहरामध्ये आणि आपल्या शहराचं नाव बदनाम होऊ नये या दृष्टिकोनातून जर भाजपाने आणि आम्ही एकत्रितरित्या विचार केला तर निश्चितपणे याचे चांगले असे परिणाम आपल्याला या शहरामध्ये दिसतील. आणि मुळातच खरोखरच बदलापूर हे शहर आपलं खूप चांगलं आहे, बाकीच्या इतर शहरांपेक्षा अतिशय चांगलं असं आपलं शहर आहे.
आणि शहर विकासामध्ये जेवढा सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेबांचं योगदान आहे तेवढंच योगदान शहर प्रमुख मोहम्मद म्हात्रे यांचं आहे. त्यामुळे हे दोन विकास पुरुष जर एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने या शहराचं काम केलं, नियोजन केलं, तर येणाऱ्या काळामध्ये बदलापूर ही शहराची नवी आपण म्हणतो की चौथी मुंबई म्हणून जे आपण बघतोय बदलापूरकडे, ते निश्चितपणे चौथी मुंबई आपली ही या ठिकाणी आणि विकासाची गंगा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या शहरामध्ये निश्चितपणे आल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की काही अतिउत्साही कार्यकर्ते हे दोन्ही पक्षांमध्ये आहेत, तिकडेही आहे तिकडेही आहे. आणि काही मुळात कोणाचे काहीतरी कुठेतरी संघर्ष पूर्वीचे असतं, काय असतं, काहींना निवडणुकीचं माध्यम असतं, त्या ह्याच्यामधून संघर्ष होतो आणि मग त्याचा उद्रेक होतो. तर निश्चितपणे हे झालं नाही पाहिजे, हा प्रकार इथेच थांबला पाहिजे, असं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. हे निश्चितपणे तुम्हाला एक सांगतो की हे पहिलं उदाहरण आहे. मी तुम्हाला सांगितलं की एका शिवसैनिकांनी मार खाल्लाय, हे पहिलं उदाहरण. शिवसेनेने आजपर्यंत मार दिलाय, चोप दिलाय, हे आपण सगळं बघितलंय, सगळं त्यांनाही माहिती, भाजपावाल्यांना माहिती. परंतु या ठिकाणी उलटं घडलेलं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या शिवसैनिकांना सांगितलेलंच आहे की तुम्ही असं कुठल्याही प्रकारचं यापुढे कृत्य करू नका. जे काय झालं घडलंय ते सोडून द्या, त्याच्यातनं काही हे होणार नाही. परंतु अशीच सामंजस्याची भूमिका आमच्या मित्रपक्षांनी भाजपाने सुद्धा घेतली पाहिजे. तरच या शहरामध्ये आपण तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे एक कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहील, आपल्या शहराचं नाव चांगलं राहील आणि आपल्या शहराची संस्कृती टिकून राहील. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.